हाय गाइस, मी प्रणिता राजेश ओवाळ। मी पहिल्यांदा यूट्यूबवर माझं रेसिपी मूग मटकी ही सादर करणार आहे। त्यासाठी आपण वाटण करण्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे। हे पहिला आपण फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करण्यासाठी आपण पहिला गॅस चालू करून तेल टाकलेलं आहे कढईत। तेल गरम झाल्यावर आपण पहिला आपल्याला कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा आणि खोबरं आपण छानपैकी भाजून घेतलेलं आहे। तर आपण चला याचं वाटण करू। आपण फोडणीला कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवून घ्यायची। ही कढई पितळाची आहे। भाऊबीजला माझ्या नंदीने घेतलेली आहे, माझ्या नवऱ्यासाठी भाऊबीज म्हणून। तर मी पहिल्यांदा याच्यावर मूग मटकीचा रसा करत आहे। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल ठेवले आपण तापत। पहिला त्याच्यावर कांदा टाकू। कांदा लाल होईपर्यंत तळायचा। कांदा फ्राय झालेला आहे छान। त्यामध्ये आपण टाकू टोमॅटो। दुसऱ्या साईडला आपण भाजी टाकलेली आहे। ही भाजी आहे शेकटाच्या शेंगाच्या पाल्याची। हे महिलांसाठी खूप छान असतं, उपयोगी असतं, औषधी असते। आठवड्यातून एकदा तरी निदान ही भाजी खावावी। आपल्याला PCOD नाहीतर लेडीज लोकांना काही प्रॉब्लेम असल्यास हे कमी होतं। नेक्स्ट टाइम कधी शेवग्याची भाजी करायची असेल तर मी त्याच्यावर करेलच। त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, आपला घरचा बनवलेला मसाला, छानपैकी तळून घ्यायचा आहे। बारीक फ्लेम करू। मग ते आपण वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं। छानपैकी परतावायचं ते। आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे। या साईडला मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्या रश्यामध्ये टाकायला। त्यानंतर मूग मटकी टाकते। मूग मटकी चांगली परतली वाटणामध्ये तर खूप छान लागते। 2 मिनिटं त्याला चांगले परतून द्या त्यामध्ये वाटणामध्ये। त्यामध्ये मी एक बटाटा कापून टाकलेला आहे भाजी वाढण्यासाठी। कापून आपण रस्सा करणार आहोत। पाण्याला तिथे उकळ येईपर्यंत ही भाजी बारीक आचेवर ठेवून द्या, म्हणजे ते छानपैकी भाजी परतून होते। आपल्या पाण्याला तिथे उकळ आलेली आहे।
भाजी छान उमगली आहे ती. गरम झालेलं आहे, उकळलंय चांगलं. ती टाकून घेते मी. आपल्या भाजीला झालेलं आहे, डाळ बिन तो होऊन गेलेला आहे. झाकण खोलायचं आहे. तर आपली भाजी झालेली आहे. कशी वाटली ते तुम्ही सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.